सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज एका विशेष अतिमहत्त्वाच्या विषयावरती पत्रकार परिषद बोलवलेली आहे। त्यामुळे मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। राज्यामध्ये मराठा उद्योजक झाला पाहिजे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख मराठा उद्योजक झाले पाहिजेत। याकरिता महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथविधीच्या नंतर त्वरित आम्हाला परत एकदा महामंडळाच्या अध्यक्षपदावरती जबाबदारी दिली आणि त्यानंतर आम्ही महामंडळाचा कारभार त्या ठिकाणी वाढवायला सुरुवात केला। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची रचना ही समजून घेण्याची पहिली गरज आहे की या अगोदर महामंडळ प्रत्यक्षामध्ये बीज भांडवलाला कर्ज देत होतं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी घेतलेले पैसे हे काही प्रमाणामध्ये परत केले जात होते, तर काही प्रमाणामध्ये ते परत केले जात नव्हते। यामुळे महामंडळाचा कारभार बऱ्यापैकी बंद अवस्थेमध्ये होता, मृत अवस्थेमध्ये होता। मराठा क्रांती मोर्चाच्या नंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळामध्ये एक नवीन योजना आणली आणि या योजनेमध्ये व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि कर्ज जे घ्याल बँकेमधून त्याचं व्याज महामंडळाच्या माध्यमातून ॲज अ सबसिडी म्हणून दिलं जाईल। ही जी सबसिडी होती ही दर इन्स्टॉलमेंट होती, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इन्स्टॉलमेंट भरलं की तुम्हाला महामंडळाला क्लेम करायचा आणि महामंडळ तुम्हाला व्याज परतावा त्या ठिकाणी पाठवत असेल। ही महामंडळाची मूळची स्कीम होती। ह्याच्यामध्ये 2 स्कीम होती, एक IR2 होती ज्याला आम्ही गट कर्ज म्हणतो, त्याच्यानंतर एक FPO होतं की ज्या FPOला थेट महामंडळ 10 लाखापर्यंतचे पैसे देत होते आणि त्यांची जबाबदारी होती की स्वतः त्यांनी महामंडळाला दर महिन्याला ते कर्जाचं मूळ स्वरूप वापरल्यानंतर त्याची परतफेड करणं। महाराष्ट्रामध्ये 35 FPOला कर्ज दिलं, एकही FPOनी म्हणजे साधारण 3.5 कोटी रुपये कर्ज वाटप झालं। एकही FPOनी पैशाची परतफेड न केल्यामुळे FPOला थेट महामंडळातून कर्ज देणं आम्ही बंद केलं। हे महामंडळ कम्प्लिटली ऑनलाईन पद्धतीनं आहे। हे ऑनलाईन पद्धतीचं महामंडळ प्रमाणपत्र काढल्यानंतर बँकेमधून गेल्यानंतरही त्याचे कागदपत्र संपूर्णपणे अपलोड केले जातात आणि अपलोड केल्यानंतर त्याची मुख्य कार्यालयाच्या माध्यमातून कागदपत्राची सगळी तपासणी केली जाते, प्रोजेक्ट रिपोर्ट बघितला जातो, बँकेने कर्ज जे मंजूर केलेलं आहे ते कर्ज मंजूर ही व्यवस्थितपणे ते पाहिलं जातं। त्याच्यानंतर EMI शेड्यूल असतो, त्या EMI शेड्यूलचंही वाचन आमचे महामंडळाचे तिकडचे कर्मचारी करतात आणि मग ते प्रपोजल आमच्याकडनं ॲक्सेप्ट होतं आणि कालांतराने मग ते प्रक्रिया सुरू होते। ज्या वेळेला पहिल्यांदा एखादा लाभार्थी कर्ज भरतो बँकेमध्ये त्याला आपण म्हणतो इन्स्टॉलमेंट, तो इन्स्टॉलमेंट म्हटल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी तो महामंडळाला व्याज परतावण्यासाठी तो क्लेम करतो। ज्या वेळेला तो ऑनलाईन क्लेम करतो ते क्लेम महामंडळाचे अधिकारी विविध अधिकारी त्याची तपासणी करतात आणि जर ते क्लेम बरोबर असेल तर त्वरित त्याच्या काही दिवसामध्ये ते पैसे मिळतात। ज्यावेळेला हे महामंडळ सुरू झालं त्यावेळेला संख्या फार कमी होती, कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी होती। कालांतराने महामंडळ वाढवायला गेलं, वाढत जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये मी चेअरमन झालो 2018च्या दरम्यान आणि नंतर उद्धव ठाकरे साहेबांनी महामंडळ संचालक बरखास्त केलं, तोपर्यंत काहीतरी 45 का 50 हजारपर्यंत तो आकडा पोचला होता। कालांतराने परत उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला, बँकेच्या लोकांनी कर्ज वाटप काही प्रमाणामध्ये बंद केलं आणि हे महामंडळ परत मृत अवस्थेमध्ये जायला सुरुवात झाली, कारण कर्ज प्रकरणं होत नव्हती, कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती। परत एकदा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून मला जबाबदारी दिली, त्यावेळेला आम्ही या स्कीममध्ये वाढवलं आणि ही स्कीम जी आमची पहिली 10 लाखाची होती ती 15 लाख करण्यात आली। 5 वर्षाची मर्यादा होती, तिला आम्ही 7 वर्ष केलं। IR2 जी पहिली स्कीम होती आमची 50 लाखाची ती आम्ही अबाधित केली। हे महामंडळ चालवत असताना कर्मचाऱ्यांची फार आवश्यकता लागते
आम्ही कायदेशीर महामंडळाच्या बैठकीमध्ये बोर्ड मीटिंगमध्ये ज्यावेळेला आमचे देवरा साहेब आमचे प्रधान सचिव होते डॉक्टर राम गोपाल देवरा साहेब, त्या देवरा साहेबांच्या बैठकीमध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामधल्या कर्मचारी दिलं गेलं पाहिजे, तर हे महामंडळ ग्रामीण भागापर्यंत पोचेल अशा प्रकारचे बोर्ड मीटिंगमध्ये आम्ही मान्यता घेतलेली आहे। परंतु तरीही आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये कर्मचारी वाढवले, मुख्य कार्यालयामध्ये कर्मचारी वाढवलेत, जिल्ह्यामध्ये कर्मचारी वाढवलेत। हे कर्मचारी जिल्ह्यातले काय करतात, तर हे जिल्ह्यातले कर्मचारी लाभार्थ्यांचे जे प्रश्न कलेक्टर कार्यालयामध्ये जी लोक येतात, जिथे महामंडळाचं ऑफिस आहे, त्यांचे प्रश्न सोडवतात। मुख्य कार्यालयामध्ये कर्मचारी काय करतात, तर जे लाभार्थी ग्रामीण भागातले शेतकरी ई सेवा केंद्राकडनं किंवा CSC सेंटरकडनं किंवा स्वतःहून ज्या वेळेला ते कागदपत्र अपलोड करतात, ते अपलोड पाहणी करणं आणि त्याला व्याज परतावा देण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची असते। परवा आमची बोर्ड मीटिंग होती। बोर्ड मीटिंगमध्ये अचानकपणे काही मुद्दे मी देवरा साहेबांच्या लक्षात आणून दिले। मधल्या काळामध्ये प्रधान सचिव देवरा साहेब हे दुसऱ्या विभागामध्ये गेले होते, परंतु ते परत आले आणि त्यावेळेला काही मुद्दे मी त्या ठिकाणी देवरा साहेबांच्या स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले की महामंडळामध्ये आउटसोर्सिंग मनुष्यबळ पुरवठा करणारी जी संस्था आहे, ज्याचं टेंडरिंग झालं, त्या टेंडरिंगमध्ये अशा लोकांनी पार्टिसिपेट केलेले आहेत की जी लोक महामंडळाचे हा पूर्ण कारभार अडचणीमध्ये आणू शकतात। आणि या संदर्भामध्ये मी निवडणुकीच्या टप्प्यामध्ये असताना, म्हणजे आचारसंहिता असताना, आमच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर मी महामंडळाच्या कार्यात गेलो, तेव्हा मी MDना स्वतः सांगितलं की साहेब ह्याची चौकशी करा की ज्यांनी टेंडरिंग भरलेलं आहे ती माणसं तेवढे कॅपॅसिटी जी त्यांची आहे का, म्हणजे त्यांचे ऑफिसेस आहेत का, ते मनुष्यबळ पुरवठा करणारे परिस्थिती आहे का, जे कर्मचारी आज काम करतात त्यांचे पगार वेळेवरती ते करतील का, ह्याची तपासणी करा। परंतु ती तपासणी MD साहेबांनी केलेली नाही। त्याचबरोबर रिकन्सिलेशनचा एक विषय आहे, तो फार महत्त्वाचा आहे। रिकन्सिलेशनमध्ये काय असतं की एखाद्या लाभार्थ्याला आपण त्या ठिकाणी दर महिन्याला व्याज परतावा दिला, तो वेळेवर मिळाला का, किंवा एखाद्या लाभार्थ्याचं पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज वाटप म्हणजे पहिल्या टप्प्याची योजनेचं पूर्ण लाभ मिळाला, ते सगळे पैसे त्याला मिळालेत का नाही हे कुठेतरी चेक केले जातात। मधल्या काळामध्ये असं झालं की महामंडळामधून 2 ते 3 हजार लाभार्थ्यांना आपण पैसे पाठवले महामंडळाच्या माध्यमातून, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना SMS आला की बाबा तुमच्या खात्यामध्ये तुमचा व्याज परतावा जमा झालेला आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये ते पैसे जमा झाले नाहीत। हे बरेच दिवसानंतर ज्या वेळेला लोकांच्या तक्रारी यायला लागल्या, त्यावेळेला महामंडळाच्या लक्षात आलं की ॲक्सिस बँकेमधून ज्या ठिकाणी प्रायव्हेट बँक आहे, या प्रायव्हेट बँकेच्या माध्यमातून जो आम्ही व्याज परतावा दिलेला आहे तो बाउन्स झालेला आहे। अशा वारंवार घटना महामंडळामध्ये होत असतात आणि हे महामंडळाचे MD जे प्रशासकीय संचालक आम्ही त्यांना म्हणतो, त्यांना वारंवार आम्ही कानावरती गोष्ट घालत आलेलो आहे, परंतु ते आपण बरोबर करू, आपण त्याच्यामध्ये मार्ग काढू हे फक्त सांगून पुढे ढकलत होते। रिकन्सिलेशनची मॅटर आम्ही या ठिकाणी महामंडळाच्या ज्या वेळेला आमचे देवरा साहेब प्रधान सचिव होते, त्यावेळेला आम्ही रिकन्सिलेशनची मॅटर एप्रिल 2023ला बोर्ड मीटिंगमध्ये आम्ही मान्यता घेतली की बाबा रिकन्सिलेशन केलं पाहिजे। रिकन्सिलेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला जो लाभार्थी आहे त्याला खरंच पैसे मिळाले का नाही हे काहीतरी थर्ड पार्टीकडनं ऑडिट केलं जातं। कारण हे थर्ड पार्टीकडनं का करावं, कारण पैसे देणारा अधिकारी चुकू शकतो किंवा त्याच्याकडनं चूक होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये गैरव्यवहार होऊ शकतो, ही वस्तुस्थिती असते। परंतु काही हेड ऑफिसचे अधिकारी सातत्याने रिकन्सिलेशनच्या असणाऱ्या थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी टाळाटाळ करत होते, जे बेकायदेशीर आहे। हे कालच्या बोर्ड मीटिंगमध्ये मी त्या ठिकाणी परत एकदा आमच्या प्रधान सचिवांच्या आमच्या बोर्ड मीटिंग होत्या, त्या बोर्ड मीटिंगमध्ये लक्षात आणून दिल्यानंतर MDंना आणि काहीचे जुने कर्मचारी आहेत ह्यांची जरा धावपळ जास्त सुरू झाली। खरं म्हणजे महामंडळाचे कर्मचारी कमी करण्याची काय गरज होती हे मला माहीत नाही। जर आपण प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर आज महामंडळाला अजून 150 ते 200 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, अजून आहे।
उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामधली काय परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे याचा आम्ही ग्राफ पण तयार केलेला आहे। आता उदाहरणार्थ जालना जिल्हा मराठवाड्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्याला एक महामंडळाचा समन्वयक असावा, कारण ही योजना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाच्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा खरा उद्दिष्ट आहे। तर मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळेल ही संकल्पना आजही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आहे। आता जालना जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत, 9 तालुक्यामध्ये एकूण 4च कर्मचारी आहेत, म्हणजे आपल्याकडे 9 तालुक्याच्या हिशोबाने किती कर्मचारी पाहिजेत? 9 पाहिजेत। आता 9 तालुक्यामध्ये 4 कर्मचारी आहेत आणि परवा अचानकपणे त्या ठिकाणी जालना जिल्ह्यातल्या 3 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आता जालना जिल्ह्यामध्ये कोण आलं? एकच कर्मचारी। आता जालना जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या जर मी आज सांगितली तर साधारण 3092 आहे। म्हणजे 3092 लोकांना एक कर्मचारी कसा फेस करेल? मग त्याच्यामध्ये बँकेमधून कर्ज देत नाही हा एक प्रकार होता, आमचे काय कागदपत्र अपलोड करावे लागतात तो एक प्रकार होता। म्हणजे मुद्दामून काही ठिकाणी जाणीवपूर्वक हे प्रकरण कसं अडचणीत आणलं जाईल ते बघितलं जातं। मी मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्याच्या बद्दल बोलतो, साधारण 16 तालुके आहेत। आता 16 तालुक्यामध्ये एकूण कर्मचारी 4 आहेत। आता 4 कर्मचाऱ्यांमधून अचानक 3 कर्मचारी काढून टाकले। एका कर्मचाऱ्यांकडनं तुम्ही काय अपेक्षा करू शकता? तुम्ही या सगळ्या लोकांना भेटेल। आता मी नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण आमचे लाभार्थी हे साधारण 2,500 ते 3,000 आहेत। कसं तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता? म्हणजे एक आहे की राज्याचे मुख्यमंत्री आज अंतरवाली सलाटीमध्ये ज्या वेळेला शंभूराज देसाई, खासदार बोंबरे साहेब गेले, त्यांनी काही त्या ठिकाणी शब्द दिला, मग तो सगळे सोयऱ्यांचा असू दे आणि काय विषयावरती असू दे, सरकार एवढं सकारात्मक असताना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना कुणी असं बळ दिलं कर्मचारी कमी? 61 कर्मचारी कमी केले। आता हे 61 कर्मचारी जे कमी केले याचा किती मोठा ताण राहिलेले असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती पडणार आहे? 77 कर्मचारी जे महाराष्ट्रामध्ये काम करतात। म्हणजे काय होणार आहे? डिले ऑफ वर्क होणार, पेंडन्सी वाढणार, आणि जर पेंडन्सी वाढली की अचानक त्या ठिकाणी बोंबाबोंब होणार। आता ही बोंबाबोंब कुणावरती होणार? एक तर यदाकदाचित महामंडळाचा अध्यक्ष म्हणून नरेंद्र पाटील, जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या माणसाशी बोलत असतो, ही बोंबाबोंब राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती पण होऊ शकते। कारण मुख्यमंत्री ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणतात की आम्ही मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही, त्यांच्याच आधिपत्याखाली सरकारमध्ये जर त्या ठिकाणी अशा प्रकारे महामंडळाचं काम अडचणीमध्ये येत असेल तर त्यांच्या नावावरती बोंबाबोंब होणार। आता याच्यामध्ये एक IAS दर्जाचे अधिकारी हे जाणीवपूर्वक करत असताना मूळ महामंडळाचे जे कर्मचारी आहेत, जे जुने कर्मचारी आहेत, त्यांच्या याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे। आता हे कशावरून? हे स्पष्ट कशावरून होतं? कारण कमी कर्मचाऱ्यांमधून काम करावं म्हणजे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला वाव मिळेल। ज्या वेळेला एखाद्या लाभार्थ्यांचे पैसे वेळेवर जाणं गरजेचं आहे, जर ते मिळाले नाहीत, 5-5, 6-6 महिने जर ते पैसे पडून राहिलेत, मग कोणीतरी एजंट निर्माण होणार। तो एजंट काय करणार की मी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलतो, तुमचे व्याज परतावा लवकर मिळवून देतो, तू मला एखादा हप्ता दे इन द सेन्स की मला एक अनधिकृतपणे पैसे दे। मग तो महामंडळाच्या हेड ऑफिसच्या कर्मचाऱ्याला संपर्क करणार आणि लवकर पेमेंट करणार। म्हणजे राज्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त महामंडळ करण्याची जी संकल्पना होती त्या संकल्पनेमध्ये काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून MDनी मुद्दामून त्या ठिकाणी ब्रेक लावलेला आहे। आणि म्हणून या विषयावरती मी फार गंभीर होतो। पण महामंडळाचा मी चेअरमन आहे, MD हे आमच्या हाताखाली आहेत, महामंडळाचे संचालक आमच्या हाताखाली आहेत। संचालक म्हणजे वेगवेगळ्या पदाचे अधिकारी आहेत। MDनी कुठल्याही प्रकारे चर्चा केली नाही। 61 कर्मचारी काढताना कुठल्याही प्रकारे कारणं दिलेली नाही आहेत की ते अकार्यक्षम आहे का, संख्येची गरज नाही का, त्या ठिकाणी लाभार्थी कमी आहेत, आपण कशाला एवढे पैसे वेस्ट करायचे। म्हणजे कुठेतरी
राज्य सरकारला अडचणीमध्ये आणण्याचं काम जाणीवपूर्वक महामंडळाचे MD या ठिकाणी करत आहेत। आणि म्हणून मी आजच्या पत्रकार परिषदेमधून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ही मी स्पष्टपणे मागणी करतो की जर ह्या MDंना महामंडळावरती काम करायचं नसेल, बरं हे MD मराठा आहेत, म्हणजे आज मराठाच अधिकारी मराठा समाजाच्या असणाऱ्या महामंडळाच्या असणाऱ्या लाभार्थ्यांना त्रास कसा होईल, त्यांना योग्य वेळेमध्ये व्याज परतावा कसं न मिळेल आणि भ्रष्टाचार कसा व्यवस्थितपणे सांभाळला जाईल ह्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला या महामंडळामधून दुसऱ्या महामंडळ किंवा दुसऱ्या विभागाची जबाबदारी द्यावी असं स्पष्टपणे माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। खरं म्हणजे हा जाब मुख्यमंत्र्यांना मी जाब विचारेल अशा प्रकारच्या पेपरला बातम्या आल्यात ही वस्तुस्थिती आहे। कारण MD सारखा अधिकारी IAS ऑफिसर अधिकारी कुणाच्या तरी सांगण्यावरून एवढं धाडस करतो आणि हा कोण आहे आता मी कुणाला विचारायचं? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी काही झालं मराठा समाजाचा विषय तर त्यांच्या नावावरती त्या ठिकाणी नारळ फोडला जातो। काही कारण नसताना ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये आरक्षण दिलं, ज्यांनी महामंडळाची पुनर्रचना केली, ज्यांनी सारथी संघटना तयार केली, परंतु काही झालं तरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट केलं जातं। ज्या माणसाने मराठा समाजाला न्याय दिला, ज्या सरकारमध्ये मराठा असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कधीच न्याय दिला नाही, त्याला एवढं अपमानित केलं जातं, तेही बॅकफूटला गेलेले आहेत। अजितदादा पवार, मी जुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो म्हणून आजही जरी ते सरकारमध्ये असले तरी त्यांनी अजूनही मला हवे तसं काय आमच्याशी चर्चा करण्यास कधी दादांनी उत्सुकता दाखवली नाही, त्याच्यामुळे दादांशी बोलता येत नाही। मग राज्याचा प्रमुख म्हणून मी मुख्यमंत्र्यांशीच बोलू शकतो आणि म्हणून मी हा शब्दाचा उच्चार केला होता की त्यांना जाब विचारेल। कारण म्हणजे ते सातारा तालुक्यातल्या जिल्ह्यातले आहेत, आमच्या डोंगरी भागातले आहेत, माथाडी चळवळीमध्ये त्यांनी फार जवळून पाहिलेलं आहे, मराठा समाजाचं काम पाहिलेलं आहे। ते त्यांनी म्हणजे राज्यातले पहिले मुख्यमंत्री हे ठरतील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नंतर ज्यांनी कमी वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र म्हणजे तालुक्यामध्ये गावामध्ये कुणबी समाजाच्या प्रमाणपत्र किती परिवारांमध्ये आहे हे शोधण्याचं काम केलं। म्हणजे अशा व्यक्तींकडनं तर खूप मोठं काही आम्ही अपेक्षित आहोत आणि म्हणून माझ्या या पत्रकार परिषदेमधून माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की अगोदरच मराठा समाजाचे बरेचसे प्रकरणं पडून आहेत। MDंना जर काम करायचं नसेल तर MDंना दुसरी जबाबदारी द्या, पण जे 61 कर्मचारी आहेत उलट आम्हाला 200 कर्मचारी अतिरिक्तचे भरावे लागतील। कारण आजही आम्ही म्हणू की तालुका स्तरावरची ही योजना लोकांपर्यंत गेली नाही, त्यांना न्याय मिळत नाही। मी तुम्हाला काही उदाहरण पत्रकार परिषदेमध्ये देऊ शकतो चालूमध्ये। उदाहरणार्थ मगाशी आमच्या कोल्हापूरच्या पत्रकाराच्या नातेवाईकांचं व्याज परतावा आला नाही, 3 महिने झाले, म्हणजे त्याचा मेसेज पण तुम्हाला वाचून दाखवू शकतो। ही वस्तुस्थिती आहे। इंदापूरमधले 3 शेतकरी महामंडळाचा चेअरमन झाल्यानंतर रडत रडत भेटायला आले मंत्रालयामध्ये। काय झालं की अजितदादा पवार उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला तत्कालीन MD भोसले साहेब होते, त्यांच्या आदेशाप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांनी ट्रॅक्टर योजना बंद केली। आता ज्या मराठा बांधव शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर योजनेच्या संदर्भामध्ये बँकेकडे अर्ज घेतला असेल त्यांची अचानकपणे त्या ठिकाणी बंद करण्यात आली, त्यांचा काय गुन्हा आहे? हां, ज्या दिवशी सरकार म्हणून निर्णय झाला त्याच्यानंतर कोणी ट्रॅक्टरची योजना चालू करू नये असा एक मुद्दा असू शकणं गरजेचं होतं, परंतु ज्यांनी पहिल्यांदाच LOI काढला होता, प्रमाणपत्र काढलं होतं, त्यांना त्याचा योजनाचा लाभ मिळाला नाही। असे 550-600 शेतकरी होते। हे ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्ही त्या सगळ्यांचं प्रकरण महामंडळाच्या बोर्ड मीटिंगमध्ये ठेवलं आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला। ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या नेत्याच्या विचाराचे आहेत हे पाहिलं नाही, पण ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रत्यक्षात प्रयत्न केला। खरं म्हणजे महामंडळ म्हटलं की भ्रष्टाचार हा एक ब्रीदवाक्य आहे, परंतु आम्ही या महामंडळाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आटोटाट प्रयत्न करत असताना अशा प्रकारे MDंची भूमिका ही पूर्णपणे लाजवंत आहे। बरं MD मराठा आहे म्हणजे यदा कदाचित अधिकारी दुसरा असता, पण कधी कधी असा अनुभव होतो की दुसरे अधिकारी
नॉन मराठा अधिकारी उलट चांगलं काम करतात, पण कधी कधी आपल्याच भावकीतला असणारा माणूस असतो ना, तो आपल्या विरोधात असतो। हे कधी कधी सरकारमध्ये पण मी पाहिलेलं आहे की एका मराठा मंत्र्याला आवडत नाही की दुसरा मराठा कार्यकर्ता मोठा व्हावा आणि म्हणून तो त्याला दाबतच असतो। असे मी उदाहरणं देऊ शकतो, पण मला त्याच्यात पडायचं नाही। माझा मूळचा मुद्दा आहे की एमडीला ताबडतोब बदली करावी, त्यांच्या आवडत्या असणाऱ्या म्हणतात ना पोस्टिंगला त्यांना कृपया करून पाठवावं। जे कर्मचारी काढलेत ते कर्मचाऱ्या कामावर घ्यावं, जर ते घेतले नाही तर आज 50 कोटीचा व्याज परतावा लाभार्थ्यांना द्यायचं पेंडिंग पडलेलं आहे, 50 कोटी। आणि जर हे कर्मचारी नसतील तर हेच पेंडिंग, ही पेंडेन्सी वाढेल आणि जर पेंडेन्सी वाढली तर परत एकदा सामान्य मराठा समाजाला महायुतीच्या असणाऱ्या सरकारवरचं विश्वास उडेल। मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात असं त्यांच्या लक्षात येईल आणि परत कोणीतरी या विषयाला अनुसरून आंदोलन करेल, जे सरकारला आज पोषक नाही। आणि म्हणून या पत्रकार परिषदेमधून एमडींची त्या ठिकाणी बदली व्हावी। काही गैरव्यवहार चालू आहे महामंडळामध्ये, या संदर्भामध्ये आमचे मुख्यमंत्र्यांच्या त्याचबरोबर गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आमचे जे प्रधान सचिव आहेत डॉक्टर गोपाल देवरासाहेब, राजगोपाल देवरासाहेब यांनी या ठिकाणी लक्ष घालून जे कोणी कल्प्रिट आहेत त्या कल्प्रिटांना त्या ठिकाणी योग्य शासन व्हावं, एवढीच मी त्या ठिकाणी विनंती करतो। प्रगती चालू होती, एकच महामंडळ होतं जे अण्णासाहेब पाटील महामंडळ, या संदर्भात तुम्ही काय चर्चा केलेली होती का? आज महामंडळाची लाभार्थ्यांची संख्या 92,000ला गेलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 92,000 लाभार्थी हे महाराष्ट्रामध्ये आज सक्सेसफुल महामंडळ म्हणून काम करते। साधारण 7,000 कोटी रुपयाचं कर्ज वाटप बँकेने दिले आणि महामंडळाच्या माध्यमातून 450 कोटीचा व्याज परतावा दिलेला आहे। विचार करा, इतकं सक्सेस रेशो आहे की एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडनं एक शब्द उच्चार झाला होता की या राज्यामध्ये आम्ही 1 लाख मराठा उद्योजक तयार करणार। पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये 1 लाख मराठा उद्योजकचा टप्पा आम्ही काम करू, हिस्टॉरिकल काम करतोय आम्ही। आणि टचवूड की या विषयावरती दोन्ही वेळेला मला संधी मिळाली अध्यक्ष होण्यासाठी। आणि अशा परिस्थितीमध्ये जर कर्मचारी कमी केले तर काय होणार आहे नुकसान? व्याज परतावा जाणार नाही, लोकांची बोंबाबोंब होणार आणि लोकांची बोंबाबोंब झाली की त्या ठिकाणी लोकांचं सरकारवरचं असंतोष निर्माण होणार। म्हणजे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी एक मोठा मेळावा घ्यावा, महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालेल्या लाभार्थ्यांचा सत्कार करावा, ही परिस्थिती आहे। पण आता काय परिस्थिती होणार आहे की लोक शिव्या घालत बसतील, लोकच वेडवाकडं बोलतील, कारण त्यांना व्याज परतावा येणार नाही। एखाद्या महामंडळाचा लाभार्थ्याचा व्याज परतावा जर 2 ते 3 महिने, 4 महिने, 6 महिने उशिरा यायला लागला तर सामान्य लोकांची भावना सत्कार स्वीकारण्याची राहील का मग अपशब्द बोलण्याची राहील? हे मुख्यमंत्र्यांनी जरा समजून घेणं फार गरजेचं आहे। खरं म्हणजे काय होतं, मुख्यमंत्री इतके व्यस्त आहेत की ते कुठले विषय गांभीर्याने घ्यायचे आणि कुठले घ्यायचे नाही हा त्यांचा क्रमप्रश्न आहे। आम्ही जर मंत्रालयामध्ये जरी मीटिंगला गेलो तरी फक्त आमची एक सारथी म्हणून संस्था आहे, ती फक्त TV वरती ते काय म्हणतात त्याला प्रेझेंटेशन देते, आमच्याबद्दल मोजकी चर्चा होते आणि आमची बैठक संपल्याने देते। कधीही गांभीर्याने प्रश्न बघितला नाही। तुम्हाला अजून एक उदाहरण देतो, महामंडळामधून मराठा समाजाच्या तरुणांना शैक्षणिक योजना आम्ही लागू केली। गेल्या वर्षाच्या बोर्ड मीटिंग मध्ये आम्ही मंजूर केले, जे जून मध्ये अपेक्षित होती। योजना काय होती की बँकेमधून कमीत कमी एका शैक्षणिक वर्षाकरिता 40 लाखापर्यंतचं कर्ज ते घेऊ शकतात आणि त्याचं व्याज महामंडळ त्या ठिकाणी देणार। बघा, म्हणजे इतकं व्यवस्थितपणे योजना मान्यता आली, अजून त्याचं नोटिफिकेशन आलेलं नाही। आणि हे ज्यावेळेला आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये चर्चा होते, त्यावेळेला पुढच्या आठवड्यात येणार, 15 दिवसात येणार, महिन्यात येणार।
गेल्या जूनमध्ये लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, तो आता नवीन जून उघडलाय. म्हणजे मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला ही योजना लागू करायची होती, पण अजून ती योजना लागू झाली नाही. म्हणजे काय होतं की काही विषय गांभीर्याने पण घ्यायचे असतात, हे गांभीर्याने सरकार घेत नाही. चर्चा करते पण सरकार घेत नाही. मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तुम्ही विचारलेल्या प्रश्नासंदर्भात आमचे म्हणजे त्यांचे जे सचिव आहेत प्रभाकर यांना फोन लावून लावून आम्ही थकलो. मग परवा आम्ही मागच्या शुक्रवारीच रवी फाटक आपले आमदार विधान परिषदेची यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र, सोमवारी मी संध्याकाळी तुम्हाला वेळ घेऊन देतो, आपण सोमवारी मुख्यमंत्र्यांशी बोलू. आणि उद्याच मला वाटतं मंत्रिमंडळाचं कॅबिनेट मीटिंग आहे आणि त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक योजनेच्या विषयावरती सखोलपणे चर्चा होणार आहे. आणि म्हणूनच आणि एक असं भीती काय वाटते की बघा ना, शुक्रवारी संध्याकाळी बोर्ड मीटिंग होते, 61 कर्मचारी काढले जातात, शुक्रवारी गुरुवारी उपोषण सोडलं जातं. म्हणजे काय चाललंय ना हे आम्हालाही कळायला मागत नाही. सरकार दरबारी मराठा समाजाला न्याय द्यायचं चाललंय का मराठा समाजाला न्याय देतोय असं भासवून त्यांच्या बाकीच्या योजना कशा ठप्प पडतील हा कार्यक्रम राबवण्याचं कोण करतंय का, म्हणून हे पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली. हे बघा, सरकार गंभीर नाही आहे ही वस्तुस्थिती आहे. नाराज आहेत म्हणजे अरे महामंडळात कर्मचारी नसेल तर आम्ही व्याज परताना कसं देणार? आम्ही काय महामंडळाचा अध्यक्ष म्हणून गाडी घेऊन फिरू का आम्ही? आता माझा उद्या दौरा होता बीड जिल्ह्यात, कलेक्टर मीटिंग, बँकर्स मीटिंग, म्हणजे फार महत्त्वाची मीटिंग आहे. त्या मीटिंग मला जाता येणार नाही कारण कर्मचारीच नसणार. एकच कर्मचारी बीड जिल्ह्यामध्ये आहे. आता आमचे ओरिजिनल कर्मचारी बीड जिल्ह्यामध्ये किती होते? एकूण कर्मचारी होते बीड जिल्ह्यामध्ये साधारण 5 कर्मचारी, 3 कर्मचारी काढले. आता 2 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मी लाभार्थ्यांना काय सांगणार, काय आश्वासन देणार की आमचा माणूस तुमच्या बँकेमध्ये येईल, तुमच्या बँकेने कर्ज दिलं नाही तर आम्ही त्याला समजावून सांगू. काय सुपरमॅन आहे तो? त्याला काय आम्ही गाडी देतो फिरायला? तो मोटरसायकलवरती फिरतो जीव धोक्यात टाकून. 25,000 पगार देतोय, असं नाही की 50,000 पगार आहे. म्हणजे एमडींनी मुद्दामून माझा बीड जिल्हा, जालना जिल्हा आणि छत्रपती शिवाजी महाराज असा 3 जिल्ह्याचा दौरा होता. आज मला थांबवावं लागलं ना. काहीच कारण काय नाही, त्याचं पत्र पण मी तुम्हाला देऊ शकतो. तुमच्याकडे एक मी पाहिजे कॉपी तुम्हाला मी देऊ. काही कारण नाहीये. हे बघा, हे त्यांचं पत्र. आणि हे नेमणुका कुठल्या कुणाच्या कालखंडात झाल्यात माहितीये का? मी चेअरमन झाल्यानंतरच्या कालखंडामधल्या या नेमणुका आहेत. म्हणजे आकसबुद्धीनं जाणीवपूर्वक महामंडळाच्या एमडींनी आणि काही मुख्य कार्यालयांमध्ये जे जुने कर्मचारी होते 2018चे, या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक हे कर्मचाऱ्याला कमी कपात केली. किंवा मग एमडींच्या पाठी कोणतरी अशी यंत्रणा आहे की जे महामंडळाला अडचणीत आणण्यासाठी हे सगळं कार्यक्रम करतं. म्हणजे सरकारवरती आंदोलन व्हावं, सरकारच्या विरोधामध्ये शिव्या घालाव्यात, सरकारच्या विरोधातले असणाऱ्या नेत्यांचे पुतळे जाळावेत, हेच काहीतरी कार्यक्रम असेल आणि याच्यामध्ये एमडी त्यांना सहभागी असेल. नवीन कर्मचारी काढलेत का जुने कर्मचारी काढले? 2000 नाही, हे जुने कर्मचारी आहेत. सॉरी, नवीन कर्मचारी आहेत. जुने कर्मचारी व्यवस्थित काम करत नव्हते म्हणून आपण कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आणि मुख्य कार्यालयामधले काही जुने कर्मचारी 2018 पासून ज्यांची मक्तेदारी होती, या मक्तेदारी कर्मचाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं हे बघवलं नाही आणि म्हणून त्यांनी हा निर्णय एमडींच्या माध्यमातून घेतला. याची चौकशी झाली पाहिजे. कारण एमडी अचानकपणे 61 कर्मचारी अचानकपणे कसे काढू शकतात? 4-5 काढले तर मी समजू शकतो, यामुळे काहीतरी षडयंत्र आहे. याच्या मागे शंभूराज देसाई मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा काय सहभाग आहे आपल्याला वाटतं? आपण कराडला काही हे केलेले बघा काय झालं. माझ्याकडे बात नाही. कराडच्या वक्तव्यामध्ये जे मी वक्तव्य केलं त्यामध्ये थोडंसं विसंगत निर्माण झाली. ती बातमी अशी होती की शुक्रवारीच शंभूराज देसाई साहेबांनी मंत्रालयामध्ये मराठा समाजाच्या विषयावरती बैठक लावली होती आणि त्याच दिवशीच ऑर्डर आली आहे. आता हे कॅल्क्युलेशन शंभूराज देसाई मराठा समाजाच्या विरोधात जाऊ शकत नाहीत कारण ते एका साईडला जरंगे पाटलांना भेटतात, सगळे सोयरेंच्या बद्दल किंवा अजून काही योजनेबद्दल चर्चा करतात. परंतु याच्यामध्ये कोण आहे हे मुख्यमंत्र्यांनी शोधलं पाहिजे ना. या तर एमडी जे अति हुशार आहेत किंवा त्यांना कोणतरी सांगतंय
मग ते तरी क्लिअर केलं पाहिजे. नाहीतर काय होणार, लोकांमध्ये मेसेज काय जाणार, चुकीचाच जाणार ना. यदा कदाचित ते म्हणतील की नरेंद्र पाटलांनीच काढून टाकले असतील. त्याच्यामुळे हा विषय फार व्यवस्थितपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हाताळला पाहिजे. साहेब, तुम्ही आउटसोर्सिंगचा विषय आहे. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून एमडी काय त्याच्या ठेकेदारांना काय करतात? नाही, एक आउटसोर्सिंग ही 2015 का 16 नंतर जी होती ती आजपर्यंत तीच होती. नियमाप्रमाणे आउटसोर्सिंगचं टेंडरिंग होणं गरजेचं होतं. परंतु जे टेंडरिंगमध्ये पार्टिसिपेट केलेत त्यांच्यावरती माझा विशेष प्रश्न होता. कार्यालयाचे नाव आहे पण प्रत्यक्षात कार्यालय नाही आहे. राज्य सरकारच्या महामंडळामध्ये कर्मचारी पुरवठा करण्याची सक्षमता नाही आहे. त्यांची आर्थिक जी परिस्थिती आपण पाहिली जाते, फायनान्शियल बॅलन्स शीट, ती बॅलन्स शीट पण चुकीची आहे. आणि याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही परिचित अधिकाऱ्यांचेच आउटसोर्सिंगच्या कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. आणि म्हणून हे रिटेंडरिंग व्हावं, ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे स्पर्धा व्हावी, ही मागणी मी बोर्ड मीटिंगमध्ये मी मांडली होती. आणि मी विशेषतः MDंना सांगितलं होतं की कुणीतरी जाऊन तपासणी करून या की नक्की तिथं कार्यालय आहे का जाणीवपूर्वक फक्त म्हणतात ना टेंडरिंगसाठी ॲड्रेस टाकलेला आहे आणि त्यामध्ये फॉर्म भरला आहे, जे तपासणी करून घ्या. पण तरीही महामंडळाचे MDंनी तपासणी केलेली नाही. संशय वाटतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये महामंडळाचे MD कुठेतरी सहभागी आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. त्यांनी निर्णय मागे घेतला नाही कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा, तर आपण आंदोलनात्मक भूमिका घेणार का? चेअरमन म्हणून माझी भूमिका सरकारची राहील. आणि मी तर आता लेखी पत्र MDंना देणार आहे. कारण शुक्रवारी संध्याकाळी ऑर्डर निघाली, ही मला कळाली शनिवारी. आणि शनिवारी कळल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का लागला. त्यावेळेला कार्यालय सगळे बंद झाले होते. शासकीय कार्यालय शनिवार, रविवार आणि आज ईदची सुट्टी असल्यामुळे बंद आहेत. MD घरी आहेत. त्याच्यामुळे काय झालं की शासकीय कार्यालय बंद असल्यामुळे त्यांना पत्र कुठून पाठवणार. त्याच्यामुळे आता सोमवारी उजाडणार आहे. आणि आम्ही चेअरमन म्हणून त्यांना जा विचारू, कारण दाखवत त्यांनाही नोटीस देऊ. आणि मुख्यमंत्र्यांची आज भेट झाली तर मुख्यमंत्री म्हणणार, आणि उद्या तर मी कॅबिनेट मीटिंगमध्ये जाणार आहे की जर अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल तर त्यांना दुसरीकडे पोस्टिंग द्या. पण एखादं चांगलं चाललेलं महामंडळ हे अशा प्रकारे गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये बंद पडेल असं होऊ देऊ नका. या ठिकाणी शुक्रवारी त्यांनी जे पत्र काढले 61 लोकांना ते काढून टाकले. पण आता 61 लोकांना हे माहित आहे का? कारण शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस हे ना अजून माहिती नाहीये. आमच्या कालच्या रविवारच्या टीव्हीच्या मुलाखतीमधून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. मला पुण्यातून, साताऱ्यातून लाभार्थ्यांचे प्रश्न आले की साहेब आमच्या आता व्याज परताना वेळेवर मिळेल का, मग आम्ही अडचणीमध्ये येऊ. कारण ना ते सामान्य शेतकरी आहेत, त्यांना 15-20 हजार रुपये सबसिडी मिळते एका इन्स्टॉलमेंटमध्ये. ती सगळी घाबरलेली आहेत. आता एवढं थांबा, मुख्यमंत्र्यांना भेटू, त्यांना विचारू त्यांच्या भूमिका काय आहेत आणि त्यात योग्य बदल करू. आणि आता तर आम्हाला 150-200 कर्मचारी लागणार आहेत उलट. म्हणजे आम्हाला प्रत्येक तालुक्याला एक कर्मचारी दिला तर आमची योजना चांगली चालेल अशी परिस्थिती आहे. पण हे तर भलतंच करतात. अजून काय